तुझं लग्न करायचं म्हटल्यावर शहरामध्ये स्वतःचं घर पाहिजे, तुझा स्वतःचा एखादा बिझनेस पाहिजे, एक मोठी गाडी पाहिजे, 2-4 गुंठा जागा पाहिजे, 5-6 लाख रुपये बँक बॅलन्स पाहिजे, तेव्हा कुठं तुझं आपल्याला लग्न करता येईल, असं आमची मम्मी मला रात्री बोलली. ते ऐकताच मला एक प्रश्न पडला, लग्न आहे का सौदा आणि लग्न आहे का धंदा? म्हणजे आपल्या आईवडिलांना आणि समाजातील वडीलधाऱ्या माणसांना जे त्यांच्या आयुष्याच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाही करू शकले, ते अवघ्या 24-25 वर्षाच्या पोराकडून ही अपेक्षा ठेवतात. हे कितपत योग्य आहे हेच मला समजलं नाही. 18मधून 24 वयामध्ये कसं आलो हेच लॉकडाऊनमध्ये समजलं नाही. झोपेतून उठेपर्यंत वयाची 5 वर्षे गेली होती आणि 2-4 वर्षामध्ये एवढं सगळं कसं करायचं हाच मला प्रश्न पडला होता. हे सगळं बघून जर लग्न करायचं असेल तर लग्न न केलेलं बरं असेल. ही जन्माची गाठ आहे, धंदा नव्हे. जे माझ्यासारखी कष्ट करणारी, जबाबदारी घेणारी, पैसे कमवणारी आणि घर सांभाळणारी, स्वतःचं भविष्य बदलणारी पोर आहेत, त्यांना माझं एकच सांगणं आहे, लोकांच्या स्वार्थासाठी आणि सुखासाठी स्वतःची वाट लावू नका. कारण आपल्यासारखी पोरं ह्या समाजामध्ये खूप दुर्मिळ आहेत. दारू पिणारी, गांजा ओढणारी, नशा करणारी, खूप काही नाद असणारी, आईबापांना शिव्या घालणारी संख्या ह्या समाजामध्ये कमी नाही. आपण दुर्मिळ आहोत हे लक्षात ठेवा. निभावणारी झोपडीत पण निभावते आणि न निभावणारी बंगल्यामध्ये पण नाही. त्यामुळे आपण किती मौल्यवान आहे हे बघा आणि स्वतःचा कुठेही सौदा करू नका.